आज आपण चवळीच्या शेंगाची चटपटीत अशी भाजी झटपट अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहणार आहोत। ती शेंग तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत वगैरे खाऊ शकता किंवा मुलांच्या शाळेचा डब्बा वगैरे असेल तर त्यासाठी तुम्ही नक्कीच देऊ शकता। आज आपण चवळीच्या शेंगाची सुकी भाजी झटपट कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी चवळीच्या शेंगा या घेतलेल्या आहेत। त्यात आपण बारीक कट करून घ्यायचे आहेत। याचं मागचं पुढचं देठ काढून घ्यायचं आहे आणि बारीक अशा कट करून घ्यायच्या आहेत। आणि त्यासाठी आपल्याला लागेल इथे 2 कांदे घेतलेले आहेत, 2 टोमॅटो घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण आणि आलं घेतलेलं आहे। कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत, टोमॅटो पण बारीक चिरून घ्यायचे आहेत व आलं लसूणची पेस्ट बनवून घ्यायची आहेत आणि या शेंगा देखील बारीक आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत। या शेंगा निवडून झालेल्या आहेत व स्वच्छ धुवून देखील घेतलेल्या आहेत। इकडे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये आपण या शेंगा घालून घ्यायच्या आहेत। अगदी थोडंसं मी तेल पण घालणार आहे। आता ह्या शेंगा छान आपण 1-2-3 मिनिट भाजून घेऊया तेलावरती। हे पहा, इथे आपल्या शेंगा छान असा भाजून झालेल्या आहेत। आता कलर देखील हलकासा चेंज झालेला आहे। आता आपण त्या एका ताटामध्ये काढून घेऊयात। त्याच कढईमध्ये मी तेल घेतलेला आहे। त्यामध्ये आता आपण मोहरी घालून घ्यायची आहे, थोडेसे जिरे घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत। हा कांदा घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे, तो देखील आपण यामध्ये घालून घेऊया। थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे आणि ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा आपण 1 मिनिटभर छान असा परतून घ्यायचा आहे सुरुवातीला। सकाळच्या घाई गडबडीमध्ये वगैरे तुम्ही टिफिनसाठी मुलांच्या शाळेचा डब्बा असेल तर अशा वेळेस तुम्ही ही भाजी झटपट अशी बनवू शकता। अतिशय चविष्ट अशी ही भाजी बनवून तयार होते, फार काही साहित्य लागत नाही। आता यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट बनवून घेतलेली आहे। ही आलं आणि लसूणची पेस्ट आहे, मी छोट्या खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला आहे। हे देखील आपण यामध्ये परतून घेऊया। हे छान असं 1 मिनिटभर आपण हे देखील परतून घ्यायचं आहे। आता त्यासोबतच आपल्याला हे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत, 2 छोटे टोमॅटो घेतलेले आहेत, ते देखील आपण यामध्ये घालून घेऊया आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करायचं आहे। टोमॅटो परतण्यासाठी आपण सुरुवातीला अगदी थोडंसं यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। अर्धा चमचाभर साधारणतः मी मीठ घेतलेलं आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे टोमॅटो छान असे परतून घ्यायचे आहे। हे पहा, इथे आपले कांदा टोमॅटो छान असे परतून झालेले आहेत। आता आपण त्यामध्ये सुके मसाले घालून घेऊया। हळद पावडर पाव चमचा घेतलेली आहे, धने पावडर असेल तर घाला, नसेल तर नाही घातली तरी देखील चालेल। हा घरगुती काळा मसाला आहे, तो घेतलेला आहे, साधारणतः 2 चमचे घेतलेला आहे, छोटे 2 चमचे घेतलेला आहे। लाल तिखट 1 चमचा घेतलेला आहे आणि हे सर्व आता आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। फार काही मसाले पण लागत नाहीत, आपले बेसिक मसाले आहेत जे घरात आपण वापरतो तेच आहेत। तुमच्याकडे जर घरगुती काळा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला किंवा लाल तिखट आणि गरम मसाला याचा देखील इथे वापर करू शकताय। आता हे मसाले देखील आपले छान असे परतून झालेले आहेत। अगदी त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर देखील आपण यामध्ये घालून घ्यायची आहे। आपले मसाले करपू नयेत म्हणून अगदी थोडंसं यामध्ये मी पाणी घालणार आहे, साधारणतः 1-2-3 चमचे पाणी घेतलेलं आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। यामध्ये आता आपण ही शेंग आहे आपली परतून घेतलेली ती घालायची आहे। शेंग परतून घ्या किंवा नाही परतली तरी देखील चालेल, पण परतून घेतली ना की लवकर शिजण्यास मदत होते, फार वेळ लागत नाही, शिजते पण लवकर अगदी ती। आता ही मसाल्यांमध्ये आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात आणि यावरती आता आपण एक झाकण ठेवायचं आहे। पाणी अगदी थोडंसं मी घालणार आहे, किंचितसं पाणी घातलेलं आहे, कारण करपू नये यासाठी घातलेलं आहे ते पाणी।
आणि बारीक गॅसवरती आपण एक 4 ते 5 मिनिट ही शेंग छान अशी शिजू देऊयात. परतून घेतल्यामुळे शिजायला फार वेळ लागणार नाही आणि एक 4 ते 5 मिनिट आपण ही शेंग शिजवून घेऊयात. यामध्ये मी मीठ घालायचं विसरले होते. सुरुवातीला मी टोमॅटो परतताना अगदी थोडंसं मीठ घातलेलं होतं, पण आता पूर्ण भाजीचं व्यवस्थित मीठ घालून घ्यायचं आहे. अगोदर मी अर्धा चमचा घातलेलं होतं, आता पुन्हा 1 ते 1.5 चमचा छोटा चमचा आहे तो घालून घेतलेला आहे. आता ह्या मिठाचं देखील याला पाणी सुटणार आहे. हे मीठ देखील आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे झाकण लावून आपण शिजू देऊयात. 2 ते 3 मिनिट झालेली आहेत आणि आपली शेंग आपण चेक करून घेऊयात. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला 4 ते 5 मिनिटं शिजू द्यायची म्हटलं होतं शेंग मी, पण आता हे 2 मिनिटांनी परत एकदा मी चेक करत आहे. तुम्हाला जर शेंगादाण्याचं कूट घालायचं असेल तर घाला, नाही तर नाही घातलं तरी देखील चालेल. इथे मी भाजलेल्या शेंगादाण्याचं कूट करून घेतलेलं होतं, ते थोडंसं घालणार आहे आणि हे पुन्हा व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊयात. ऑप्शनल आहे, हवं असेल तर घाला, नाही तर नाही घातलं तरी देखील चालेल. आता आपण ही भाजी आणखीन 2 मिनिट आपण शिजू देऊयात. साधारणतः 4 ते 5 मिनिटात ही भाजी व्यवस्थित अशी शिजून होते. इथे आपली शेंग व्यवस्थित अशी शिजून तयार झालेली आहे, पाहू शकता इथे. आता आपण गॅस बंद करूयात आणि एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊयात. हे पहा, इथे आपली शेंग तयार झालेली आहे. रेसिपी अगदी साधी सोपी आहे. आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा. धन्यवाद.